दरम्यान त्यांनी अट घातली आहे की कट आहे लवकरच समजेल असं आशिष शेलार म्हणालेत। दोघांचा प्रश्न तर दोघांनी ठरवावं, नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत, आंतरकलह परिवार मधलाच होता, त्यांनी आपापसात ठरवलं तर त्यांना लक लाभ, त्यांना शुभेच्छा। एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली, पण ती अट आहे की कट आहे तर दोघांनी ठरवावं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावरून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलंय। यावरती खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही जीव तोडून महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय। राज ठाकरेंनी एक विषय मांडला, त्यावरती काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। तो प्रतिसाद महाराष्ट्राच्या हितासाठी होता, यामध्ये अटी शर्थी कुठे आल्या असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। मात्र काही लोकांना हे भाऊ एकत्र आलेले नको असतात, त्यामुळे हे असे काटे मारत असतात असं संजय राऊत म्हणाले। माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे? नाही आल्या। कोणती अट, कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे। महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे। आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत महाराष्ट्र हिताचं नाही। एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। दरम्यान महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही। मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावरून सुद्धा एकत्र येऊ येतं असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्रद्रोहींचं सर्टिफिकेट शिवसेनेने वाटू नये। भोंग्यांविरोधात आंदोलनाच्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला 17,000 केसेस मनसैनिकांवरती दाखल झाल्या, त्याबद्दल उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय। असं वाटतं निवडणुका फार छोटा विषय हो। महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे, त्याच्या हितापुढे निवडणुका हा काही विषय नाहीये। निवडणुका येतात, निवडणुका जातात, निवडणुका हरतात, निवडणुका जिंकतात, पण फक्त एखादा विषय निवडणुकीपुरता मर्यादित ठेवणं मला असं वाटतं हे वैचारिक करंटेपणा आहे। की महाराष्ट्र दृष्टी लोकांना तुम्ही भेटू नका, बोलू नका असे म्हणाले ना ते। आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटले की हा हिंदुत्ववादी, हा हिंदुत्ववादी नाही, हा हिंदुत्व द्वेष्टा, हा हिंदुत्व द्रोही। पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये ही आमची भूमिका आहे। त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? विशेष बातमीने करूया। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली टाळी आणि त्यावरती उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद, यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत। पण गेल्या काही महिन्यातील राजकीय उलटापालटी पाहता राज ठाकरेंच्या टाळीचा अर्थ नेमका काय आहे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे।
अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही, कारण हे खेळाडू नेमकं कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी ह्याचा खेळ. ते नाव आहे ना शिवसेना नावाचं, शिवसेना, आणि तो जो धनुष्य बाण आहे ना, तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. तिनके का सहारा एक कहावत है, तिनका तिनका इकट्ठा करके कोशिश करें तैरने की, अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुद्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील मागील काही वर्षातलं हे राजकीय द्वंद्व. 18 डिसेंबर 2005ला राज ठाकरेंनी शिवसेनेची साथ सोडली. त्यानंतर 9 मार्च 2006 रोजी त्यांनी मनसेची स्थापना केली. तेव्हापासून ते आजपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद वेळोवेळी जगजाहीर होत राहिले. राज ठाकरेंनी उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्यामुळेच पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. एका माणसाने सगळी अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय. मागील काही निवडणुका पाहता राज ठाकरेंनी कायमच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसलं. 2014 साली मोदींना पाठिंबा देत भाजप विरोधात उमेदवार दिला नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीव्र विरोध करत मोदी शहांविरोधात राज्यभर केवळ सभा घेतल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेविरोधात उमेदवार उतरवले. 2019 नंतर राज ठाकरेंची भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतची जवळीक वाढली आहे. फडणवीस शिंदेंसोबतची त्यांची मैत्री जगजाहीर आहे. फडणवीसांचं दिवाळीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणं असो, नव्या घराच्या पाहणीला राज ठाकरेंनी फडणवीसांना बोलावणं असो, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या शिवतीर्थावरच्या भेटीगाठी असो, किंवा मग आता नुकतंच एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आमरसपुरीच्या जेवणासाठी बोलावणं असो, राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधातील आहेत. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी थेटपणे भाजपला ऑफर दिल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. भाजपसोबतच राज ठाकरेंनी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतही युतीची चर्चा केल्याचं बोललं केलं. त्यामुळे एकीकडे महायुतीशी जवळीक साधत कायम उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी आता अचानकपणे उद्धव ठाकरेंनाही टाळी देण्यासाठी हात पुढे केलाय. ज्या वेगानं राज ठाकरे भूमिका बदलतायत त्यावरून काही सवाल उपस्थित होत आहेत. राज ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेवरचा विश्वास उडालाय का? राज ठाकरे एकाच वेळी शिंदे आणि उद्धव ठाकरेंनाही खेळवतायत का? उद्धव ठाकरेंची साथ ही मनसेसाठी राजकीय पुनरुज्जीवनाची गरज आहे का? की मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची ही खेळी आहे? आगामी निवडणुकीत ठाकरेंची मराठी मतं फोडण्याचा हा डाव आहे का? असे अनेक सवाल राज ठाकरेंच्या या पॉलिटिकल मूव्हमुळे उपस्थित होत आहेत. आज राजकीयदृष्ट्या दोघंही अडचणीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चाच पडतोय. अजूनही कसं लढायचं, समोर बलाढ्य असा भाजप आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे वगैरे. राज ठाकरे यांनाही वाटतंय की लोकसभेला आपण भाजपाच्या विरोधात उमेदवार न दिल्यामुळेच विधानसभेला आपल्याला खूप कमी मतं मिळाली. आता जर महापालिकेला आपण परफॉर्मन्स चांगला दिला नाही तर मग मात्र आपलं राजकीय स्थान अडचणीत येईल. शिवाय त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे, पक्ष आहे, आणि तो पक्ष
स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्याला काही टक्के मतं मिळवावीच लागतात निवडणुकीमध्ये. हे सगळं अपरिहार्यतेचं चित्र दिसताना दोघाही भावांना असं वाटणं स्वाभाविक आहे. राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे सध्या तरी अस्पष्ट आहे. राज ठाकरेंनी मराठी हिताचं कारण पुढे करत युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे टोलावला खरा, पण आता उद्धव ठाकरेंनीही भाजप शिवसेनेची साथ सोडणार का हा प्रतिसवाल करत हा चेंडू पुन्हा राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीच्या या चर्चेमागचं नेमकं कारण काय? खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.